तर सध्या परिस्थिती अशी आहे की पुरुष हा फक्त स्त्रीला आधाराचा खांदा देऊ शकतो, पण स्वतः स्त्री होऊ शकत नाही किंवा तो त्या भावना समजू शकत नाही. म्हणूनच कदाचित ईश्वराने रचना ही अशीच केली आहे. बाईला माया असते म्हणून तिला आईचं उदर प्राप्त होते. कदाचित बाईला माया असते म्हणून तिला आईचं उदर प्राप्त होते. आणि याच आशयावर मी एक कविता मांडते आहे. कवितेचं शीर्षक बाई माणूस. की कवितेचे शीर्षक आहे बाई माणूस. खांद्यावर हात टाकून तुला माझ्यासारखं रडता येणार नाही. की खांद्यावर हात टाकून तुला माझ्यासारखं कधी रडता येणार नाही. आणि साडी घालून पुरुषा तुला कधी बाई होता येणार नाही. की खांद्यावर हात टाकून तुला माझ्यासारखं कधी रडता येणार नाही. आणि साडी घालून पुरुषा तुला कधी बाई होता येणार नाही. नांगर ओढू शकतो तू, नांगर ओढू शकतो तू, पण मंगळसूत्राचा भार तुला पेलणार नाही. जबाबदाऱ्या सांभाळशील तू, पण तुझ्या आतला रडका माणूस कधी बोलणार नाही. परदेहाच्या वासनेपोटी बिनविस्तवाची भाजली जाते. माप ओलांडण्याच्या वयात उंबऱ्यातून ढकलली जाते. अरे दगड असतो तो समाज आणि नाजूक असते ती कास. अरे दगड असतो तो समाज आणि नाजूक असते ती कास. मग सांगा आता कासोळ्या झालेल्या आबरूची किती देणार तुम्ही लाज. कासोळ्या झालेल्या आबरूची किती देणार तुम्ही लाज. कधी मायेचं लेकरू व्हावं तर कधी लेकराची ही माय व्हावं. कधी मायेचं लेकरू व्हावं तर कधी लेकराची ही माय व्हावं. कधी शिवबाची जिजाऊ व्हावं तर कधी कृष्णाची ही राधा व्हावं. हरिणीवाणी दिसतानेही काळीज एका वाघिणीचं पेलावं. हरिणीवाणी दिसतानेही काळीज एका वाघिणीचं पेलावं. एवढं मोठं धाडस एका बाईनेच झेलावं. एवढं मोठं धाडस एका बाईनेच झेलावं. बाईला मांडताने माझी लेखनी बोलली. की बाईला मांडताने माझी लेखनी बोलली. बाई फुलली खुलली हसली, तुटली खसली विस्कटली पुन्हा पुन्हा सावरली. शेवटी लेखनी ही माझी थरथरली. कवयित्रीने कवितेत जेव्हा एका स्त्री होण्याची व्यथा मांडली. कवयित्रीने कवितेत जेव्हा एका स्त्री होण्याची व्यथा मांडली. अरे हजार करशील कविता लाखात रचशील सारोळ्या. अरे हजार करशील कविता लाखात रचशील सारोळ्या. पण शब्दात मांडता यावा एवढाही साधा जन्म नाही रे बाईचा. आणि जर कधी विचार करायला बसलास तर कर बायको सोबत आईचा. आधी सोस तू त्या नवतीच्या कळा. आधी सोस तू त्या नवतीच्या कळा. सुखासोबत दुःखाच्याही झळा. मग कळेल तुला तिचा दाटून आलेला गळा. आधी सोस तू त्या नवतीच्या कळा. सुखासोबत दुःखाच्याही झळा. मग कळेल तुला तिचा दाटून आलेला गळा. आणि जर नाहीच उलगडली बाई तुला, आणि जर नाहीच उलगडली बाई तुला, तर या कवितेचा अर्थ तरी कळावा. आणि हा जन्म सरताने म्हण देवाला. आणि हा जन्म सरताने म्हण देवाला. पुढचा जन्म मला बाईचा मिळावा. पुढचा जन्म मला बाईचा मिळावा. धन्यवाद.